नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वळूया आपल्या आजच्या एपिसोडकडे. कार थांबताच त्यातून राजवीर आणि विजय उतरतात. खुशीला आता बरं वाटत होतं. राजवीरला पाहताच तिच्या चेहऱ्यावर हलकं हसू उमटलं आणि ती त्याच्याकडे चोरून पाहू लागली. राजवीर येताच त्याने गणपतजींना नमस्कार केला आणि घरातल्या सर्वांना पण नमस्कार केला. गणपतजींनी त्याला विचारले की तो त्याच्या कामासाठी मुंबईला गेला होता ना, मग इथे कसा काय? त्यावर राजवीरने गणपतजींना त्याच्या या 4 दिवसाच्या सर्व कामाची माहिती त्यांना दिली. नंतर तो म्हणाला, अंकल, मी खुशीला घेऊन हॉस्पिटलला गेलो तर चालेल का? यशोदाजींनी गणपतजींना हलकेच इशारा केला आणि स्वातीजींनीही होकारार्थी मान डोलवली. गणपतजींनीही होकार दिला. राजवीर खुशीला घेऊन निघाला. त्याने खुशीला व्यवस्थित गाडीमध्ये बसवलं व तो पण दुसऱ्या बाजूने बसला. विजय पण त्याच्या कारमध्ये बसला. कार निघाल्या. थोड्याच अंतरावरती स्टँडवर दीप्ती खुशीची वाट पाहत बसली होती. तिला पाहताच विजयने कार थांबवली. खुशीने कार थांबताच बाहेर पाहिले आणि दीप्तीला इशारा केला आणि ती खुशी शेजारी त्याच कारमध्ये बसली. दीप्तीला राजवीरच्या गाडीत बसलेलं पाहून विजय त्याच्या गाडीतून उतरतो आणि राजवीरच्या कारमध्ये ड्रायव्हर शेजारील सीटवर बसतो. ड्रायव्हर आणि ते चौघे एकाच कारमध्ये असतात. राजवीर आणि खुशी खूप जवळ बसलेले असतात. दीप्ती कारमध्ये बसताना तिने राजवीरला पाहिलेलं असतं, त्यामुळे ती खुशीला जास्तच आत ढकलते आणि खुशी राजवीरच्या अगदी जवळ जाऊन बसते. विजयला त्याच्या कारमध्ये बसताना पाहून राजवीरला थोडंसं विचित्र वाटत होतं, पण जेव्हा त्याने त्याची नजर आणि त्याला दीप्तीकडे चोरून पाहताना पाहिलं तेव्हा त्याला समजलं की तो कारमध्ये का आला आहे. विजयला पाहून दीप्ती तोंड फिरवून खिडकीतून बाहेर पाहू लागते, तर राजवीर मात्र खुशीचा हात त्याच्या हातात घेऊन बसला होता. खुशीला हे थोडं अस्वस्थ वाटत होतं, कारण तिथे विजय, दीप्ती आणि ड्रायव्हरसुद्धा होता. त्यामुळे ती काही हालचाल न करता शांत बसली होती. राजवीरला तिच्याशी बोलायचं होतं, पण इतर लोक तिथे असल्यामुळे तोही शांत बसला होता. इतक्यात दीप्ती खुशीला म्हणाली, खुशी, मला प्राजूचा फोन आला होता. त्या आपल्याला भेटायला हॉस्पिटलमध्येच येणार आहेत. त्यावर खुशीने ठीक आहे इतकेच उत्तर दिले. विजय मात्र एकटक आरशातून दीप्तीकडे पाहत होता, तर दीप्ती त्याची नजर टाळत होती. थोड्याच वेळात कार हॉस्पिटलसमोर थांबल्या आणि खुशीची धडधड वाढू लागली. तिचे हात थरथरू लागले. राजवीरला हे लगेचच समजलं आणि त्याने खुशीचा हात घट्ट पकडला आणि म्हणाला, काळजी करू नकोस, मी तुझ्याबरोबरच आहे. तुला काही त्रासदायक वाटलं तरी तू लगेच मला सांग. त्याच्या या बोलण्याने खुशीला थोडासा दिलासा मिळाला. दीप्ती घाबरली होती. सगळे गाडीतून उतरले. राजवीरने खुशीचा हात आधीच पकडला होता. दीप्ती मात्र कारसमोरच उभी राहिली होती. तिचं पाऊल पुढे पडतच नव्हतं. हे पाहून विजयने तिचा हात घट्ट पकडला आणि राजवीर खुशीच्या मागोमाग तो तिला घेऊन आत निघाला. राजवीरने आधीच डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली होती, त्यामुळे हॉस्पिटलमध्ये जाताच डॉक्टरांनी त्यांना केबिनमध्ये बोलावलं. राजवीर आणि खुशी केबिनमध्ये जातात, तर दीप्ती आणि विजयही त्यांच्या मागे आत जातात. डॉक्टर त्यांना बसायला सांगतात आणि खुशीला एक एक करून प्रश्न विचारतात. या 4 दिवसात तिला नवीन काही त्रास जाणवला का? जास्त डोकेदुखी वाटली का? हाताला काही त्रास झाला का? असे बरेच प्रश्न ते तिला विचारतात. खुशीला खूप भीती वाटत असते, पण राजवीरने तिचा हात घट्ट पकडल्यामुळे तिला थोडा दिलासाही मिळतो. ती डॉक्टरांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देते. त्यानंतर डॉक्टर तिला टेबलवरती झोपायला सांगतात, पण खुशी मात्र रिॲक्टच करत नाही. तिचं हे वागणं पाहून राजवीर तिला डोळ्यांनीच इशारा करतो आणि डॉक्टरांना विचारतो की जर लास्ट टाईमसारखं बेडवर बसून चेकअप केलं तर चालेल का? त्यावर डॉक्टर हो चालेल एवढंच बोलतात. खुशी बेडवर बसते, पण ती राजवीरचा हात सोडायला तयार नसते. त्यावर डॉक्टर त्याला बेडवर शेजारी बसण्याचा इशारा देतात. तो तिथेच बसतो. डॉक्टर खुशीचा बेसिक चेकअप करतात आणि नंतर तिच्या पट्ट्या काढतात व जखमा पाहतात. ते राजवीरला सांगतात की जखम भरून आली आहे
आता टाके तोडायला हरकत नाही. हे ऐकताच खुशी घाबरते आणि राजवीरचा हात जोरात पकडते. तिची ही कृती राजवीरला समजते. तो तिला हातानेच शांत हो असा इशारा करतो आणि डॉक्टरांना त्यांचं काम करायला सांगतो. इकडे खुशी खूपच थरथरत होती आणि हे सगळं पाहून दीप्तीही थरथरू लागते. विजय पटकन दीप्तीला आपल्याजवळ ओढतो आणि तिला शांत करण्यासाठी तिच्या पाठीवरून हात फिरवू लागतो. दीप्ती मात्र शांत होत नाही. तर इकडे नर्स आणि डॉक्टर टाके तोडण्यासाठी लागणारे सर्व साहित्य शेजारील बेडवर ठेवतात. ते पाहताच खुशी जास्तच घाबरते. डॉक्टर राजवीरला इशारा करतात आणि राजवीर तिला उचलून आपल्या मांडीवर बसवतो व तिचा चेहरा आपल्याकडे वळवतो आणि तिच्याशी बोलू लागतो. पण खुशीला होणारी वेदना यामुळे ती राजवीरला घट्ट मिठी मारते. राजवीर डॉक्टरांना इशारा करतो आणि ते टाके तोडायला सुरुवात करतात. खुशीची अवस्था पाहून दीप्तीही विजयला घट्ट मिठी मारते आणि डोळे मिटून घेते. 10 ते 15 मिनिटात डॉक्टर त्यांचं काम पूर्ण करतात व ते राजवीरला सांगतात की एक इंजेक्शन द्यावं लागेल ज्याने तिला आराम पडेल. राजवीर त्यांना खुणेनेच ते देण्यास सांगतात. नर्स खुशीच्या स्लीव्ज दुमडतात व तिला इंजेक्शन दिले जाते. सुई टोचताच खुशीची पकड राजवीरवर आणखी घट्ट होते. त्यानंतर राजवीर तिला तसेच उचलतो आणि केबिन बाहेर नेतो. विजयही दीप्तीला हातात उचलतो आणि तोही केबिन बाहेर येतो. राजवीर खुशीला एका खुर्चीवर बसवतो आणि तिच्या पाशीच बसतो. तो म्हणतो, तू ठीक आहेस का? खुशी हळूच डोळे उघडते. विजय दीप्तीला खाली सोडतो आणि दीप्ती पटकन खुशीकडे निघून जाते. खुशी राजवीरला समोर पाहताच तिच्या सगळ्या वेदना विसरते आणि एकटक त्याच्याकडे पाहते आणि त्याच्यात हरवते. राजवीर तिच्या समोर हात हलवून तिला भानावर आणतो आणि विचारतो, आता तुला कसं वाटतंय? अजून काही त्रास होतोय का? खुशी नकारार्थी मान हलवते. त्यानंतर दीप्ती तिला मिठी मारते आणि विचारते, तू बरी आहेस ना? त्यानंतर राजवीर विजयकडे पाहतो. विजय रागात दीप्तीकडे बघत होता. थोड्याच वेळात ते चौघे हॉस्पिटल बाहेर येतात. विजय रागाने दीप्तीचा हात पकडतो आणि तिला दुसऱ्या गाडीत घेऊन जातो. खुशीला हे थोडं विचित्र वाटतं. ती त्याला अडवणार इतक्यात राजवीर तिला थांबवतो. दीप्तीला असं घेऊन गेल्यामुळे आणि राजवीरने खुशीला अडवल्यामुळे ती राजवीर आणि विजय दोघांवरही खूप चिडली होती. राजवीर तिला तिच्या मैत्रिणी येईपर्यंत गाडीत बसण्याचा इशारा करतो. खुशी काही न बोलता गाडीत बसते. इकडे विजयच्या गाडीचा ड्रायव्हर त्याला बसताना पाहून पटकन खाली उतरतो आणि गाडी लॉक करतो. विजय दीप्तीचा हात घट्ट पकडतो आणि तिला स्वतःकडे ओढतो आणि बोलायला सुरुवात करतो. काय झालं आहे तुला? तू मला असं दुर्लक्ष का करतेस? मी माझ्या चुकीसाठी तुला 2दा सॉरी बोललो आहे, तरी तू माझ्याकडे दुर्लक्ष का करतेस? तुला जर वाटत असेल की मी माफी मागण्यासाठी आणखी काही करावं तर तसं मला सांग, मी तेही करायला तयार आहे. पण प्लीज मला असं इग्नोर करू नकोस. विजयला कोणीतरी दुर्लक्ष केल्याचा एवढा त्रास पहिल्यांदाच जाणवत होता. तो त्याच्या इतक्या बोलण्यानंतरही दीप्ती काहीच बोलत नाही हे पाहून आणखीनच चिडतो आणि स्वतःचा हात गाडीच्या समोरच्या सीटवर जोरात मारतो. हे पाहून दीप्ती खूप घाबरते. विजयच्या हातावर लाल जखम पाहून ती त्याच्यावरच ओरडते आणि त्याचा हात हातात घेऊन म्हणते, तू वेडा आहेस का? कोणी तुला दुर्लक्ष करते म्हणून तू स्वतःला त्रास का करून घेतोयस? तुला काही झालं तर सगळे मला जबाबदार समजतील आणि मी तुला दुर्लक्ष करते याचा तुला एवढा फरक का पडतोय? विजय रागातच आपला हात काढून घेतो आणि तिला दोन्ही हाताने घट्ट पकडतो आणि म्हणतो, मला फरक पडतो. तुझ्या प्रत्येक गोष्टीने मला फरक पडतो. कळतंय का तुला? दीप्तीही तेवढीच रागात असते. ती म्हणते, पण का? मी कोण आहे तुझी म्हणून तू स्वतःला एवढा त्रास करून घेतोय? त्यावर विजय रागातच बोलतो, मला फरक पडतो बिकॉज आय लव्ह यू यार. आय लव्ह यू. तू पहिली मुलगी आहेस जिच्या प्रत्येक गोष्टीचा मला फरक पडतो. तुझं इग्नोर करणं मला काट्यासारखं टोचतंय. आजपर्यंत मी मोठमोठ्या लोकांना हरवले,
खूप साऱ्या अशा गोष्टी केल्या आहेत ज्या मला कधीही करायच्या नव्हत्या. मी खूप साऱ्या मुलींना पळवूनही लावलं आहे, पण तुला पाहता क्षणीच मी हरलो. मी स्वतःला तुझ्याकडे हरवून बसलो आहे आणि तुझं हे वागणं मला खूप त्रास देत आहे. प्लीज, तुला जर माझ्याकडून वेगळ्या स्वरूपाची माफी हवी असेल तर तसं मला सांग, पण प्लीज यार मला इग्नोर करू नकोस. मला इग्नोर करणं बंद कर. तो तिला म्हणतो, मी तुझ्यासाठी इतरांशी भांडू शकतो, पण तुझ्यासाठी तुझ्याशीच कसा भांडू हे मला समजत नाही. आत्तापर्यंत मी खूप अशा गोष्टी केल्या आहेत ज्या मी माझ्या मनापासून किंवा मनाविरुद्ध मिळवल्या आहेत, पण तुला कसं आपलंसं करावं हे मला सुचत नाही. त्याचं वागणं आणि त्याला होणारा त्रास पाहून दीप्तीचे डोळे भरून येतात आणि ती तेवढीच शॉकही होते. ती काही न बोलता कारमधून उतरते आणि खुशीकडे जाते आणि तिच्या शेजारी कारमध्ये बसते. राजवीर त्याच्या लॅपटॉपमध्ये काम करत असतो. दीप्तीला आलेलं पाहून तिचा चेहरा रडलेला दिसतो हे खुशीला समजतं. ती दीप्तीला घेऊन कारमधून खाली उतरते आणि विचारते, काय झालं आहे? विजयने तुला काही त्रास दिला आहे का? तू का रडली आहेस? मला खरं खरं सांग, काय झालं आहे? त्यावर दीप्ती काही नाही एवढंच बोलते. तो मला काहीच बोलला नाही असं सांगते. मला तुझ्याकडे यायचं होतं म्हणून मी रडले असं ती म्हणते. खुशी पुढे काही बोलणार इतक्यात एक आवाज तिच्या कानावर पडतो. तो आवाज प्राजूचा होता. खुशी आणि दीप्ती तिच्याकडे पाहतात. ती पळत येऊन त्या दोघींना मिठी मारते. तिघी मैत्रिणी 5 ते 6 दिवसांनंतर भेटत होत्या, त्यामुळे त्या खूपच इमोशनल झाल्या होत्या. त्यांच्या खूप साऱ्या मैत्रिणी पण आल्या होत्या. खुशीला रडताना पाहून राजवीर पटकन कारमधून खाली उतरतो आणि तिच्यापाशी येतो. तो बोलतो, तुला पुन्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचं आहे का? राजवीरला पाहून सर्वजणी अगदी घायाळ झाल्या होत्या. तो खूपच हँडसम आणि आकर्षक दिसत होता. खुशी आधीच रागात होती, त्यामुळे ती त्याच्याकडे दुर्लक्ष करते. तिच्या सर्व मैत्रिणी फक्त राजवीरकडे पाहत असतात. तोच मागून विजयही येतो आणि राजवीरला काहीतरी सांगतो. आता मात्र त्या मुली अक्षरशः वेड्या झाल्या होत्या. त्यांना काय करावे तेच सुचत नव्हते. इतक्यात खुशीचं लक्ष विजयच्या हातावर जातं. तिथे तिला लालसर डाग दिसत असतो. खुशी स्पष्टच म्हणते, तुमच्या हाताला काय झालं आहे? त्यावर सर्वांचे लक्ष विजयच्या हातावर जाते. राजवीरही त्याच्याकडे पाहतो आणि बॉडीगार्ड्सला आईस पॅक आणण्याचा इशारा करतो. विजय म्हणतो, काही नाही, ते दार उघडताना हाताला लागलं आहे. दीप्ती मात्र रडवेली झाली होती. तिला विजयवर प्रेमही येत होतं आणि रागही. राजवीर त्याच्या डोळ्यात बघताच त्याला समजतं आणि तो एक नजर दीप्तीकडे टाकतो. तिचा चेहरा पाहून त्याला कळतं की ही जखम नक्कीच दीप्तीमुळे विजयने स्वतःला करून घेतली आहे. खुशी पण राजवीरची नजर ओळखते आणि त्या दोघांकडे पाहते. ते एकमेकांकडे बघत होते. थोडा वेळ मैत्रिणींसोबत घालवल्यावर त्या आपापल्या दिशेने निघतात. खुशी विजयला विचारते, तुमचं आणि दीप्तीचं भांडण झालं आहे का? तुम्ही तिला असं काय बोललं आहे ज्यामुळे ती इतकी अस्वस्थ आहे? मी तिला पहिल्यांदाच इतकं वेदनेत पाहिलं आहे. विजय तिला नकार देतो आणि त्याच्या चेहऱ्यावर हलकं हसू येतं, कारण त्याला समजलं होतं की दीप्तीच्या मनातही त्याच्याविषयी नक्कीच काहीतरी आहे, ज्यामुळे ती इतकी अस्वस्थ आहे. खुशी दीप्तीकडे जाते आणि तिच्याशी बोलू लागते. ती म्हणते, तू जर माझ्यामुळे विजयवर अजून रागावली असशील तर राग सोड. त्यांनी माझी माफी 4 दिवसांपूर्वीच मागितली आहे आणि फक्त माझीच नाही तर तुझीही माफी मागितली आहे. त्यांना फक्त त्यांच्या मॉम आणि दादूची काळजी वाटत होती, त्यामुळे ते असं बोलले. पण ते खूप चांगले आहेत. ते त्यांच्या फॅमिलीसाठी काहीही करू शकतात. त्यामुळे राग सोड आणि त्यांना माफ कर. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला काही चेंजेस हवे असतील तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी ते करण्याचा नक्की प्रयत्न करेन. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. बाय बाय.